जिल्ह्यात ओल्या दुष्काळाची घोषणा तातडीने करावी या मागणीसाठी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर धडक आंदोलन केले। आज अतिशय दयनीय परिस्थिती आहे। अमरावती जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचे बेहाल आहे। जीवनमान पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे। सततच्या पावसानं जिकडे तिकडे शेतात कामं बंद आहे। मजुरांचे पण त्याच पद्धतीने हाल आहे आणि हा जिल्हा खरं तर आतापर्यंत ओला दुष्काळग्रस्त जाहीर करायला पाहिजे होता, परंतु हे फडतूस सरकार 108 कोटीची तुटपुंजी मदत देऊन एवढ्या मोठ्या जिल्ह्याला एवढ्या काही मंडळं तर या कृषी अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाने सोडल्या शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं आहे। एक तर शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी जे उद्धव साहेबांनी 1 रुपयाचा पीक विमा जाहीर केला होता तो न देता पीक विमा काढण्यासाठी बांधील केलं आणि शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही। दुसरीकडे अतिशय दुष्काळग्रस्त परिस्थिती, ओला दुष्काळाची परिस्थिती निर्माण असताना अजूनपर्यंत शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय घेतला नाही। जर हा ओला दुष्काळ जाहीर केला नाही तर आम्ही या सरकारला, अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना, आमदारांना, सत्ताधारी लोकांना यांची दिवाळी साजरी होऊ देणार नाही, हे आम्ही या प्रसंगी सांगतो। शिवसैनिकांनी पावसाळ्यामुळे खराब झालेलं सोयाबीन आणि कपाशी घेऊन कार्यालयात प्रवेश केला आणि थेट जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुते यांच्या दालनात सोयाबीन फेकून निषेध नोंदविला। आंदोलनादरम्यान शासनाने बंद केलेली 1 रुपयातील पीक विमा योजना पुन्हा सुरू करावी, तसेच शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत द्यावी अशा मागण्या करण्यात आल्या। या आंदोलनाचे नेतृत्व ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख पराग गुडदे आणि ग्रामीण जिल्हा प्रमुख मनोज कडू यांनी केले। अतिवृष्टी व सततच्या पावसाळ्यामुळे अमरावती जिल्ह्यात तब्बल 1,23,000 हेक्टरवरील शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे। तुम्ही आज आंदोलन केलेलं आहे कृषी अधीक्षकांच्या कार्यालयात, खराब झालेलं सोयाबीन, उडीद, मूग आणि पाणी देखील ओतलेलं आहे, काय कारण आहे? अमरावती जिल्हा हा सतत पावसामुळे त्रस्त आहे। सर्व शेतकऱ्यांचे बेहाल चालू आहे। पाऊस सतत येत आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हापासून मुख्यमंत्री झाले तेव्हापासून या जिल्ह्याला, महाराष्ट्राला एवढी पनोती लागलेली आहे का सतत पाऊस येत आहे आणि सर्व शेतकऱ्यांचे आज नुकसान झालं आहे। शेतात पाणी साचलं आहे। आमची फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज प्राथमिक स्वरूपात इतकीच मागणी होती की तात्काळ अमरावती जिल्हा हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करा। जर दसऱ्यापर्यंत यांनी ओला दुष्काळग्रस्त जाहीर केला नाही आणि तात्पुरती मदत जर आम्ही दाखवलं तर येणाऱ्या दसऱ्या ते दिवाळीच्या मधात आम्ही कोणाचीच दिवाळी साजरी होऊ देणार नाही। एकाही मंत्र्याची नाही, ना ह्या अधिकाऱ्यांची। जिथं दिसन तिथं आम्ही यांना फटकावत राहू जर ओला दुष्काळ जाहीर झाला नाही तर।